नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या गीता ज्ञानेश्वरी इहवादी दृष्टिकोन या पुस्तकातील भगवद्गीतेतील निष्काम कर्माची व्यर्थता या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 10 भागांपैकी 9वा भाग वाचतोय. धर्म या शब्दाने अहिंसा धर्म, सत्य धर्म, मातृपितृतेचा धर्म, गुरुसेवा धर्म, यज्ञयाग धर्म, दान धर्म, संन्यास धर्म इत्यादी परमेश्वर प्राप्तीचे जे अनेक मार्ग शास्त्रांतून सांगितले आहेत तेच येथे अभिप्रेत आहेत असे म्हटले पाहिजे. आणि महाभारताच्या शांती पर्वात 354 व अनुगीतेत 49 या विषयाची जेथे चर्चा आली आहे तेथे याच मोक्षापायाचा धर्म शब्दाने उल्लेख केला आहे. पण असल्या धर्माच्या भानगडीत न पडता मला एकट्याला भज, मी तिला तारीन, भिवू नको असे भगवंताचे या ठिकाणी गीतेतील प्रतिपाद्य धर्मास उद्देशून निश्चयात्मक सांगणे आहे. प्रकरण 13 पृष्ठ 397-98. सारांश. माझी दृढ भक्ती करून मत्स्यपरायण बुद्धीने स्वधर्माप्रमाणे प्राप्त झालेली कर्मे करीत जा, म्हणजे इहलोकी व परलोकी उभययंत्र तुमचे कल्याण होईल. भिवू नका असे अर्जुनाला निमित्त करून भगवान अखेर सर्वांचंच आश्वासन देत आहे. यासच कर्मयोग असे म्हणतात व हेच सर्व गीता धर्माचे सार होय. म्हणजे महाभारतीय शांती पर्व, अनुगीता यांनी उपदेश दिला अहिंसा धर्म, सत्य धर्म, मातृपितृ सेवा धर्म, गुरुसेवा धर्म, दान धर्म अशा नीतीपर वाटणाऱ्या तव्य सत्कर्मांपेक्षा स्वधर्मकर्म, वर्णकर्म हेच एकमेव श्रेष्ठ कसं आहे असे प्रतिपादन आहे. आणि स्वधर्मकर्माचे, वर्णकर्माचे कर्मयोगी गीतासार येथे सांगताना या उपसंहाराच्या निश्चयात्मक भाष्यात निष्कामतेचा उल्लेखही होत नाही हे अधोरेखित व्हायलाच पाहिजे. गीतेप्रमाणेच चातुर्वर्ण्य प्रणित स्वधर्माचे प्रतिपादन करणारे गीता रहस्यकार ग्रंथाच्या अखेरीला लेखकाचे नाव लिहिताना बाळ द्विजकुलच गंगाधर सुत टिळक उपनामे असा आपल्या द्विज कुळाचा आवर्जून उल्लेख करतात हे अर्थपूर्ण ठरावे. आता ज्ञानेश्वरीकारांच्या 18व्या अध्यायाकडे याच संदर्भात वळावयाचे. तैसिया फलनिराशा कीजिते कर्मे, म्हणोनी फली लागू सांडोनी देही संगू, कर्मे करावी हा चांगू निरोप माझा. कर्मफलाची इच्छा न धरता कर्मे करावीत अशा प्रकारची कर्मातील निष्कामता या अध्यायात सांगितली आहेच. पण ही कर्मे कोणती हे सांगताना कोणतीही सत्कर्मे असे न सांगता त्या स्वधर्म कर्माचाच, वर्णकर्माचाच निस्संदेहपणे पाठपुरावा या अध्यायातही ज्ञानेश्वरीकारांनी केला आहे. गीता श्लोक 7, 9, 23 मधील नियतस्य तु कर्मणः यत्कर्म नियतम क्रियेत या पदांशावर भाष्य करताना ज्ञानेश्वरीकार त्याच वर्णाश्रम धर्माचा पाठपुरावा करीत आहे. किम स्वभावे आले विभागा, ते कर्म विवोसंडी पेगा, परिझने आतला त्यागा, तामसा तेया. या ओवीमध्ये वर्णाश्रम धर्माच्या स्वभावानुसार वाट्याला आलेले ते कर्मच तो टाकून देतो या कृतीला तामस त्याग म्हणून तिचा निषेध केला आहे. तरी स्वाधिकारांचे नावे जे वाटे आपले स्वभावे, ते आचरी जे गौरवे शृंगार. आपल्या वर्णाश्रम धर्माच्या अधिकारानुसार जे स्वभावता वाट्याला आले ते सुसज्ज करून प्रतिष्ठापूर्वक आचरावे असे ज्ञानेश्वरीकार सांगत आहे. याच नियत कर्मावर भाष्य करताना या स्वधर्म कर्माचे, वर्णकर्माचे प्रतिपादन ते त्यांच्या खास सौंदर्यपूर्ण दृष्टांत शैलीतून मांडत आहेत, अधिक परिणामकारक करीत आहे. तरी स्वाधिकाराचेनी मार्गे आले जे मानिले आंगे, पतिव्रतेचेनी परिशंगे प्रियांते जैसे.
सावरेल्या अंगा चंदन, प्रमादालोचनी अंजन, तैसे अधिकारासे मंडन नित्यपणेचे. ते नित्यकर्म भले, होय निमित्तिके सावाहिले, सोने यांसी जोडिले सौरभ्य जैसे. असे पतिव्रतेच्या आलिंगनाने प्रियतमाचा स्वीकार करावा, तद्वत आपल्या अधिकार मार्गानुसार आलेले जे कर्म आपणहून मान्य केले आणि श्यामल देहाला चंदनाची उटी, तरुणीच्या नेत्रात काजळ असे नित्य असल्यामुळे जे वर्णाश्रम धर्मानुसार प्राप्त झालेल्या अधिकाराला भूषणभूत झाले आहे ते नित्यकर्म असा सोन्याला सुगंध मिळावा, तसे नैमित्तिक कर्माचे सहाय्य झाल्याने उत्कृष्ट होते, असा हा अलंकारमंडित स्वधर्मकर्माचा वर्णकर्माचा पुरस्कार आहे. प्रवृत्तींच या 30व्या गीताश्लोकामधील सात्विक बुद्धीनुसार कोणते कार्य धर्मतः ग्राह्य आणि कोणते धर्मतः अग्राह्य यावरील ज्ञानेश्वरीकारांचे भाष्य असे आहे. म्हणून या अधिकारे मानले, जे विधीचेनी ओमध्ये आले, ते एथची एक भले नित्यकर्म. जे आपल्या वर्णाश्रम धर्माच्या अधिकारानुसार मान्यता पावले आणि विधीच्या मार्गाने प्राप्त झाले, ते केवळ नित्यकर्म येथेच चांगले, अर्थात कल्याणवह होय. म्हणजे मनुस्मृती आदी शास्त्रांनी शिक्कामोर्तब केलेले जन्मजात वर्णाचे कर्म एवढेच नित्यकर्म कल्याणकारक असते, असे हे भाष्य आहे. पुढील 4-5 ओव्यात याच वर्णधर्माच्या अधिकारानुसार आलेल्या आणि शास्त्राने सांगितलेल्या या नित्यकर्माने मोक्षप्राप्ती होत असते, असे सांगितले आहे. त्यांची आत्मप्राप्ती फल दिठी सुनी केवल, की जे जैसे का जल सेवी जतत तहान. येतुलेगी ते कर्म सांडी भय जन्म विषम, करुणी दे सुगम मोक्ष सिद्धी. ते कर्म करीत तो भला, संसार भय सांडिला, करणी यत्वे आला मुमुक्ष भागा. तेथ जो बुद्धी ऐसा, बली बांधे भरवसा, मोक्ष ठेविला जैसा, स जोडेल एथ. तैसे कर्माय ये या प्रवर्तता, जोडेची मोक्ष. यानंतर गीताश्लोक 41 ते 44 मध्ये मनुस्मृती प्रणित 4 जन्मजात वर्णांना अन्यायकारक केलेल्या विषमता आधारित जन्मजात कर्माची वाटणी येते. त्यावर आपण अगोदरच सविस्तर बोललो आहोत. या वाटणीनुसार कर्मे करणाऱ्यांना परमसिद्धी प्राप्त होते. या अर्थाचा स्वे स्वे कर्मण्य भीरतः नरहा हा 47वा गीताश्लोक येतो. त्यावरील ज्ञानेश्वरीकारांच्या भाष्यात शास्त्राच्या मुखातून सांगितलेल्या त्याच स्वभावविहित कर्माचे म्हणजे वर्णधर्म कर्माचे आवर्तन चालूच राहते. ते या स्वभावविहिता कर्मा शस्त्राचेनी मुखे विरोत्तमा, प्रवर्तावेया लागी प्रेमा आढळकीचे. तैसे स्वकर्म आपैते शास्त्र करावे. तैसे स्वभावे भाग आले, वरी शास्त्रे खरे केले, ते विहित जो आपुले आचरे का. अर्जुना जे इया परी, ते विहित कर्म करी, तो मोक्षाचा ऐली द्वारी पैठा होय. ऐसी मोक्षाची योग्यता सिद्धी जाय पांडुसुता, अनुसरवनी विहिता कर्माये या. विहित कर्म पांडवा आपुला अनन्य बोलवावा, आणि हेची प्रेमसेवा सर्वात्मकाची. या दरम्यानच्या एका ओवीमध्ये गोरेपण जसे गोऱ्या अंगाबरोबर येते, तसे ते जन्मजात वर्णकर्म वर्णाश्रमानुसार येत असते, असे स्पष्ट प्रतिपादन आहे. तैसे वर्णाश्रमवशी जे करणे आले असे, गोरे या अंगा जैसे गोरेपण. जन्मवर्ण आणि कर्मवर्ण यांना एकजीव करणाऱ्या या दृष्टांतानंतर केवळ जन्मजात वर्णानुसार नव्हे, तर जन्मजात जातीनुसार आपले कर्म शास्त्र प्रमाण म्हणून करावे, असे प्रतिपादन येते. म्हणून जाती वशे सांचारू, सहजो असे जो अधिकारू, तो आपुला शास्त्री गोचरू, आपण पेया कीचे. गीताश्लोक 46 मध्ये सिद्धीसाठी परमात्म्याची जी पूजा उपासना सांगितली आहे, ती स्वभावजन्य वर्णानुसार कर्माचीच. त्या श्लोकातील स्वकर्मपणा
तमभर्म्यंच सिद्धिय वि विदती माख यावरील ज्ञानेश्वरीकारांचे ते अलंकृत भाष्य मोठे प्रसिद्धीस पावले आहे. त्याचा आशय स्पष्टपणे वर्णकर्माचीच महती गाणार आहे. ते या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय अपारा तो खा लागी. सर्वात्मक ईश्वराच्या अपरंपार संतोषाला कारणीभूत होणारी ही स्वकर्मे कुसुमे कोणती, त्याचा खुलासा आगल्या मागल्या ओव्यांमध्ये विहित क्रिया स्वधर्म या शब्दांनी केला आहेच. म्हणून विहित क्रिया केली नव्हे ते याची खूण पालिली, विहित कर्म केले नव्हे त्याच्या ईश्वराच्या मनोगतीची खूण पाळली. मरणाने मोक्ष लाभा लागी जो व्रते वाहान तसे अंगी, तेने स्वधर्मो चांगी अधिष्ठावा. श्रेयान स्वधर्मो विगुणा या 47व्या गीता श्लोकाचा आशय परक्याचा धर्म सुखाने आचरता येत असला तरी त्यापेक्षा स्वधर्म श्रेयस्कर असा आहे. त्यावर भाष्य करताना ज्ञानेश्वरीकारांच्या निरूपणात किडू, सांकडू, पायाचे चालणे, कठोर असे जे शब्द येतात त्याचा रोग शूद्रांच्याच वर्णकर्माकडेच दिसतो. ती कर्मे बिकट, दुर्घट, विषमहीन अशी असली तरी ती शूद्रांनी करावीत. ब्रह्मकर्म, क्षात्रकर्म या श्रेष्ठ प्रतिष्ठित कर्मापेक्षा तीच शूद्रकर्मे करीत मरावे असे त्या ओव्यांच्या शब्दातून अर्थातून स्पष्टपणे दिसते. आगा आपुला हा स्वधर्म आचरणे जरी विषमू, तरी पाहावा तो परिणाम फलैल जेजे. अरे आपला धर्म जरी आचरणात बिकट असला तरी ज्यायोगे तो स्वधर्म फलित होईल तो परिणाम ध्यानी घ्यावा. ते स्वधर्मू सांकडू देखवनी केला जरी किडू, तरी मोक्ष सुखाडू अंतरला. स्वधर्म बिकट आहे असे पाहून जर हीन मानला तर तो मनुष्य मोक्षानंदला मुकला. म्हणून विहित जे या जिणे फिटे संसाराचे धरणे, क्रिया कठोर तरी तेने तेची करावे. यास्तव ज्याला जीवन विहित आहे, ज्याने संसाररूपी ऋण फिटते, त्याने तेच कर्म दुर्घट असले तरी करावे. इथे हा 9वा भाग थांबवतो. धन्यवाद.